काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। विकासजी, काल तुम्ही मागणी केली की नाना पटोले मुख्यमंत्रीपदी जावे, काय काय म्हणाल? असं आहे की विदर्भातली जनता लोकसभेमध्ये काँग्रेससोबत होती, जास्तीत जास्त खासदार निवडून दिले आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की आता यावेळेस आमदार सुद्धा जास्तीत जास्त निवडून देईल आणि या प्रक्रियेमध्ये जर विदर्भातनं जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर नैसर्गिक प्रक्रियेमध्ये काँग्रेस पार्टी विदर्भातील काँग्रेस नेत्याचा विचार करेल आणि तेव्हा हे नाव समोर येणारच आहे। अगदी बरोबर, आपण नैसर्गिक म्हणताय, पण काल भाषणात असं म्हणाले की काँग्रेसला आता अच्छे दिन आलेले आहे, ज्यांनी मेहनत केली त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे आणि तो पुरस्कार नैसर्गिकरित्या नाना पटोले यांना मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हटलं आणि तो पुरस्कार मिळत नसेल तर तो आम्ही हिसकावून घेऊ असं आपण बोलले। असं आहे, नैसर्गिक प्रक्रियेमध्ये 10 वर्ष या काँग्रेससाठी जे काही झालं, म्हणजे लोकसभेच्या आधी आपण पाहत असाल की महाराष्ट्रात काँग्रेसचा एकच खासदार होता, तो निवडून येणार की नाही, पण तो जे यश मिळालं, ज्याच्यासाठी ज्या नेत्यांनी आणि ज्या भागातून मिळालं, मला वाटते विधानसभेच्या निवडणुकीतील प्रत्येक काँग्रेसचा नेता, मग पश्चिम महाराष्ट्रातला असो, मराठवाड्यातला असो, विदर्भातला असो, तो राबून झाला आणि त्यामध्ये ज्या भागातून जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्यांच्या नैसर्गिकरित्या राहणार आहे आणि जो जर नाही मिळत असेल तर आम्ही हायकमांडला साकडे घालून तो आणण्याचा प्रयत्न करू। म्हणजे साकडे घालणार आहात म्हणजे राहुल गांधींशी वगैरे भेट घेणार आहे सगळ्या विषयाला? म्हणजे कसं आहे, ही सगळी निवडणूक झाल्यानंतर किती आमचे आमदार निवडून येतात त्याच्यावरची गोष्ट आहे, परंतु कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे विदर्भाच्या की इसकी अब सब काँग्रेस के आमदार चुन के लाएंगे, म्हणून सगळ्यांची इच्छा राहू शकते। नक्कीच विदर्भात काँग्रेस सगळ्यात मजबूत आहे, पण इतर राज्यातल्या इतर भागातील पण नेते आहे, त्यामुळे प्रादेशिक वाद कुठेतरी काँग्रेसमध्ये आणि अजून काही चेहरे वडेट्टीवार आहेत किंवा थोरात आहेत, वडेट्टीवार सुद्धा विदर्भात हो। तर विदर्भातला चेहरा म्हणजे मला एक गोष्ट सांगा की आता निवडणूक लढण्याच्या पहिले जे वातावरण आहे, ज्या उत्साहात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, लोकसभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, खासदार निवडून आले, पुन्हा आमदार निवडून आला, त्याच्या काही अपेक्षा लागल्या असतील ना, त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मी बोलून दाखवल्या आणि मला वाटते की वैदर्भीय जनतेला हायकमांड न्याय देतेच नेहमी। महाविकास आघाडी एकीकडे म्हणतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा नंतर ठरवू निवडणुकीनंतर, पण आता आपली ही आक्रमकपणे मागणी झाली आहे, शिवसेनेकडनं मागणी येत असते उद्धव ठाकरे। महाविकास आघाडी निवडणुकीनंतर कोण किती निवडून येते त्याच्यानंतर ते ठरवेल मुख्यमंत्री, सगळ्यांना मान्य आहे, परंतु निवडून येण्याच्या आधी आमची स्पर्धा आहे ना, विदर्भातनं जास्ती आमदार निवडून द्यायचे, मग त्या स्पर्धेसाठी माहोल आम्हाला बनवावा लागेल। तर विकास ठाकरेंनी अगदी विदर्भीय शैलीत काल मागणी केली होती आणि त्या आपल्या मागणीवर की नाना पटोले यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावं त्यावर ते ठाम आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।